मराठा समाजाच्या सर्वच माझ्या बांधवांना मनापासून कळकळीची विनंती करीन की हिंसा करून, तोडफोड करून, जाळपोळ करून आपण आपल्या समाजाची बदनामीच करतोय. आज आपल्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे. आपण आपल्यासारख्या असंख्य बांधवांना कुठल्याही पद्धतीची हिंसा नकोय ह्याची जाणीव आम्हाला आहे. पण ज्या ज्या लोकांना आपल्या समाजाचा बदनामी करायची, समाजाची बदनामी करायची आहे, समाजावर एक ठपका ठेवायचा आहे, ज्या समाजाने 58 मोर्चे शांतपूर्ण काढून दाखवले, आज त्याच समाजावर बोटं जेव्हा दाखवली जातात, तेव्हा मी माझ्या सगळ्या समाज बांधवांना मनापासून कळकळीची विनंती करेन, कुठलीही हिंसा करू नका. आपल्याला आरक्षण मिळणारच आहे. मिळणारे लोक, आरक्षण देणारे लोक आज राज्य सरकारमध्ये बसलेले आहेत. म्हणून येणाऱ्या भविष्य काळामध्ये मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळणारच आहे. उद्या जेव्हा आरक्षण मिळेल आणि तेव्हा जेव्हा तुमच्या अंगावर केसेस असतील, तेव्हा तुमच्या अंगावर अगर FIR असेल, तेव्हा तुम्ही त्या आरक्षणाचा फायदा पण घेऊ शकणार नाही. अशी परिस्थिती यायला देऊ नका. म्हणून आजच हे हिंसाचार थांबवा आणि आपण एकत्र मिळून आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून जरांगे पाटलांना बरोबर घेऊन आपण शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळूया, एवढंच या निमित्ताने सांगतो. जय शिवराय.